परत एकदा सुगत तुमचं स्वागत आहे आपल्या प्रतिभाऊच्या ब्लॉगमध्ये. तर आज तुमचा प्रतिभाऊ चॅलेंजवर चॅलेंज घ्यायला आहे, म्हणजे वेगवेगळे चॅलेंज आहे डोक्यात आहे ते चॅलेंज घेतले. तर आज तुमच्या प्रतिभाऊने घेतले 2 चॅलेंज. एक चॅलेंज मी तुम्हाला सांगणार आहे आणि दुसरं चॅलेंज ते म्हणजे गुप्त ठेवणार आहे. ते चॅलेंज फक्त मला आणि फक्त मलाच माहिती आहे. दुसरं चॅलेंज ते कळेल तुम्हाला मेच्या 30 तारखेला कळेल भावना ते चॅलेंज दुसरं काय आहे. पण सध्या आता एक चॅलेंज आपण घेतलंय आणि ते चॅलेंज आपल्याला करायचं कम्प्लीट. चॅलेंज आहे माझं 100 दिवसाचं. बरीच पब्लिक एक दोन दिवसाचं घेते, पण आपलं 1-2 दिवसाचं नाही, आपलं डायरेक्ट 100 दिवसाचं चॅलेंज आहे. चॅलेंज कोणतं आहे तुम्हाला मी आणखीन नाही सांगणार. चॅलेंज तुम्हाला डायरेक्ट आता उद्याच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटत. तर भावानं चॅलेंज इतकं हिट होणार आहे. तुम्हाला काय वाटतं मी कोणत्या गोष्टी चॅलेंज घेतला असेल नक्कीच कमेंट करून सांगा. फिजिकलमध्ये पण असू शकतं, ते गेमिंगमध्ये पण असू शकतं, वर्किंगमध्ये पण असू शकतं, काही नंतर खाण्यापिण्याच्या वस्तूमध्ये पण असू शकतं. चॅलेंज बाय चॅलेंज कोणत्या गोष्टीचं तुम्ही विचारच करा की मी कोणत्या गोष्टी चॅलेंज घेतले. कधी कधी मी 1600चं चॅलेंज घेऊ शकतोय, कधी कधी 100 चॅलेंज घेतो, पण मी चॅलेंज असं घेतलंय गाईज डे बाय डे 100 दिवसाचं चॅलेंज घेतलंय. 1 डे 100 दिवस, म्हणजे रोज आपल्याला ते चॅलेंज थोडं कम करून 100 दिवसात कंप्लीट करायचं. तर भावानं नक्कीच कमेंट करून सांगा मी घेतलं असेल कोणत्या गोष्टीचं चॅलेंज आणि ते कसलं असेल चॅलेंज. तर भाव हे बघा, हे आमच्या रूमवरचे पोरं काय हे बघा काय. आपला ब्लॉग आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला आवडते म्हणून तुम्ही सबस्क्राईब केले. 34 सबस्क्रायबर आज आपल्या युट्यूब चॅनलला. 34 काय थोडे नाही, ते 0 पासून स्टार्टअप केले, 0 पासून. आज आपल्या ब्लॉगचा 117वा दिवस आहे, म्हणजे 117 दिवस झाले आपण डेली ब्लॉग टाकतो. 117 तर म्हणजे 3 महिने 17 दिवस आपण डेली ब्लॉग टाकतोय गाईस. डेली जवळपास 4 महिने होत आले डेली ब्लॉग. एक पण दिवस मी असं हे केलं नाही, एक पण दिवस गेला नाही. मी गावाकडे गेलो तर इथं संभाजीनगरमध्ये मी 2-3 दिवसाचं काम करून गेलो गावाकडे. म्हणजे गावाकडे हे माझी रुटीन बंद नाही पडावं, म्हणजे कन्सिस्टन्सी इतकी जब्बर ठेवली. आता पुढं काय मला माहित नाही किती दिवस आणखीन चालली, कारण का आपण पुढचं नाही सांगू शकत. पण आपण जगतोय ते रिअल लाईफमध्ये जगतोय, आपण फ्युचरमध्ये जगतोय काही. पास्टचा विचार करत नाही आपण आणि प्रेझेंटचा पण विचार करत नाही. आपण डायरेक्ट प्रेझेंटमध्ये जगतोय, फ्युचरचा विचार नाही करत, आपण प्रेझेंटमध्ये जगतोय. प्रेझेंटमध्ये आपण डे बाय डे काम करतोय. आता डे बाय डे तर वेगळी स्क्रिप्ट भेटली आता मला. डे बाय डे आता घेतलं आपण लाईफमध्ये, वेगळे चेंजेस भेटले, म्हणजे रुटीन घेतले आता. पब्लिकला काय वाटायचं ते वाटत आहे. पण पब्लिक उद्यापासून आपल्या ब्लॉगमध्ये तुम्हाला नवीनच बघायला भेटणार आहे, ते म्हणजे 100 दिवसाचं चॅलेंज. ते चॅलेंज खूपच वेगळं आहे, खूपच वेगळं आहे. तर डायरेक्ट आता उद्या त्या चॅलेंजवर आपण करू तयारी. आज मी तयारी करतो, मग उद्या करतो व्हिडिओ अपलोड डे बाय डे 100 दिवसाचं चॅलेंज. तर गाईज थोड्यात भेटू आपण आता थोड्याच वेळानंतर. म्हणजे आता सकाळ झाली, आता आंघोळ वगैरे करून मला जायचं क्लासला आणि क्लासवरून जायचं डायरेक्ट मेसला. मग बाहेर गेल्यानंतर आपण ब्लॉग नाही बनवू शकत, कारण का तिथं सर वगैरे असतात, त्यांना बघितलं तर ते तिथं क्लासमध्ये बनवू शकत नाही. समजून घ्या तुम्ही आता थोडं. तर हां, तर गाईज भेटू आपण आता थोड्याच वेळानंतर. तोपर्यंत गुड मॉर्निंग. आणि तुम्ही करा आता चहा पाणी, मी पण जातो आता आंघोळ करायला. धन्यवाद. पब्लिक तर विषय असा झाला आहे की अनिकेत डबल जायला गावाकडे, त्याचे आले पेपर. ह्या बघा तयारी चालू आहे. आता वापस कधी येते काय माहिती, आता त्यालाच माहिती, कारण का प्रॅक्टिकलचा विषय आणि हॉल तिकीट पण नाही आलं. डायरेक्ट सोमवारी पेपर दिले त्यांनी, आज शनिवार, आणि सोमवारी फक्त एकच पेपर दिले आणि बाकीचे पेपर कधी येते त्याला पण नाही माहिती आणि कोणाच नाही माहिती. म्हणून त्याला जावं लागेल गावाकडं आणि तिकडे जाऊन त्याला विचारलं लागेल पेपर कधी आहेत. म्हणून मी पण करतो तयारी. मी नाही झालो, मी फक्त तयारी करून त्याला सोडून येतो क्रांती चौकात. आता पेपरचा विषय असल्यामुळे आपण त्याला नाही जाऊ नको पण म्हणू शकत नाही ना. असं दे ना भाऊ, असं दे. तर गाईज आपण आता चॅलेंज घेतले बरं का. आता आजपासून आपल्या ब्लॉगमध्ये नवीनच काहीतरी एंडिंग स्टार्टअप झाले आपल्या ब्लॉगमध्ये. तर भावांनो आत्ताचे ब्लॉग उद्यापासूनचा ब्लॉग बघायला सुद्धा तुम्हाला एंटरटेनमेंट राहणार आहे. आजपर्यंत त्या ब्लॉगमध्ये फक्त माझा फेसच दाखवला तुम्हाला, पण उद्याच्या ब्लॉगमध्ये डायरेक्ट चॅलेंज दिसणार आहे, चॅलेंज. म्हणून मला काय वाटतं तुम्हाला बघताना सुद्धा जरा आनंद वाटेल. नक्कीच कमेंट करून सांगा आता उद्याचा ब्लॉग तुम्हाला वाटला कसा. आणि कालचा नसेल बघितला तर जावा एकदा बघा. आणि त्याच्यापेक्षा भारी आपल्या यूट्यूबला आलं आहे आपलं प्रोग्राम.
म्हणजे आपला MH12चा आवाज. जर नसेल बघितला रॅप सॉन्ग तर जावा टी व्हीवर लावून बघा, पण नक्कीच बघा. कशावर बघायचं त्याच्यावर बघा, नक्कीच बघा भावांनो. एका रॅपवर माझा 48 तास वॉच टाईम कवर झाला आहे. एवढा सपोर्ट दिला तुम्ही ते. हां 48 तास 48 तास तर भावांनो तेवढा वॉच टाईम कवर झाला आहे आपला. 48 तास बहुतेक म्हणून मला 48 तास नको म्हणू पुन्हा भाऊ, आपण थांबणार आहे. झाला चष्मा नाही घेतो ठीक आहे ते जाऊ नेऊ पण मी चांगला दिसतात मी दिसतोय का चांगलं दिसतं. दिसतोय का म्हणजे साधं वाटतंय का थोडं सिंपल वाटतो का चांगलं सिंपल 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 पाणी पेले का सिरीप वाटतो का आधी चष्मा असलाय शरीफ बाबाचा, म्हणजे अभ्यास विद्यार्थी थोडं ओझं करतो असं याच्याबद्दल थोडं इतका पाहिजे. पब्लिक चष्मा कसा वाटतंय मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या भाऊला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर पण भरपूर करा. शेअर करायला विसरू नका. बाकीचं काय व्हायचं घेऊ द्या. शेअर करा आणि नंतर कमेंट एक करा. एक छोटीशी प्यारीसी कमेंट एक करा भावांनो. हे बघा मी आता जाऊन येतो त्यांना सोडून क्रांती चौकात. मेन गोष्ट राहिली एक तू टोपी नेऊ का नाही बाहेर तसं काय मेन गोष्ट तसं काय नाही न्यायची नाही, मला काय अडचण नाही. फक्त चष्मा सांभाळून वापरा. तुमचं तरी काय आपलंच आपला आहे पण नंबर आहे ना. अजून मग काय दुसरा घे जाऊ दे आपल्याकडे पैसे आहेत काय. त्याचा चहा पाहिजे काही मला सांगत तुम्ही ते माझ्या दोघं माग लागलेत चहा प्यायला. एवढे उन्हाळ्याचे दिवस आहेत, एवढ्या उन्हामध्ये ह्यांनी चहा प्यायला पाहिजे का नाही कमेंट करून थंड पाहिजे मग थंड अरे. पाहिजे 7 रुपये 5 रुपयात काम करून थंड पाहिजे. मला सांगा काय थंड पाण्यापेक्षा भारी दुसरं काय असणार आहे. ह्यांना म्हणलं खाली चला म्हणलं 1-1 रुपये टाकतो म्हणलं त्या ॲरोमध्ये थंड कार 1-1 लिटर पाणी येते म्हणलं प्या काय पाहिजे ती. हे म्हणते थंड पास काय राव काय ह्यांना कडे नाही गेलं. सांगा नक्कीच कमेंट करून. बरं मागं लागले दोघं जण. काय झालं म्हणजे चांगलं सर पैसा नाही का माझ्याकडे पुरा मी काय सांगू बाबा आता पब्लिक तेच मला म्हणायचं आहे, काय न्यायचं आहे, काय तेच मला म्हणायचं आहे, गाण्याचं पुढे काय कळलं तरी मला एक लहान रे ते. काही आजून लोकं इकडे. जाऊ द्या पब्लिक ह्यांना आता तिकडं सोडून आपल्याला परत जायचं आहे आरसा. ग्राउंडला. भावांनो भेटू आपण आता उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. उद्या तर आपण चॅलेंज घेतलेत म्हणजे ब्लॉग आता उद्यापासून बघायला पण तुम्हाला आनंदच वाटणार आहे काहीच. त्याच संदर्भात आपल्या कृती भाऊला जावा आणि सबस्क्राईब करा. आपण आजकाल 2 चॅलेंज घेतलेत. आता एक चॅलेंज तुम्हाला डायरेक्ट 30 मेला बघायला भेटणार आहे. भले त्या चॅलेंजमध्ये काही मला वाटतं नाही एवढं भारी असेल म्हणून, पण घेतलं चॅलेंज. पण जावा नक्कीच चॅलेंज सबस्क्राईब करा आपल्या कृती भाऊला. आता चॅलेंज घेतलेत म्हणजे कसं आपलं ब्लॉग बनवायला पण सोपं जाईल. भावांना भेटू आता आपण उद्या नंतरच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही घ्या विश्रांती आणि जाऊन आपल्या चॅनल आधी सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब करायच्या अगोदर यूट्यूबला जा आणि सर्च करा MH12चा आवाज. बस आपलं रॅप सॉन्ग येईल आणि नंतर डबल बघा म्हणजे माझा वॉच टाईम कवर होईल. भेटूया आपण आता थोड्याच वेळानंतर. जय श्रीराम.
राम राम. थांब ना.